आपल्या जत शहरामध्ये पहिल्यांदाच सर्व पाळीव प्राणी कुत्रा, मांजर, गाय, म्हैस, शेळी, मेंढी, कोंबड्या, वराह आणि इतर पाळीव जनावरांची औषधं व संसाधनं मिळण्याचं एकमेव ठिकाण शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेट शॉप जत। इथे मिळतील श्वान आणि मांजरींसाठी नामांकित कंपनींचं फूड, आवश्यक साहित्य आणि सर्व औषधं, गाई म्हशी आणि संकरित गायींसाठी दूध वाढ करणारे उच्च दर्जाचे कॅल्शियम लिक्विड आणि पावडर, शेळ्या मेंढ्यांसाठी जंत निर्मूलनाची औषधं आणि पोषक सप्लिमेंट्स, वासरं, कोकरं, पिल्लं यांची निरोगी वाढ होण्यासाठी खास औषधं आणि सल्ला। फक्त उत्पादनेच नाही तर मिळेल तज्ञ मार्गदर्शनही, ज्यामुळे सर्व पाळीव प्राणी निरोगी राहतील, व्यावसायिक दृष्टीनं पशुपालन अधिक फायदेशीर होईल आणि शेतकऱ्यांना मिळेल अधिक नफा। तर लक्षात ठेवा, आपल्या सर्व प्राणी आणि पाळीव जनावरांसाठी एकच विश्वासार्ह नाव शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेट शॉप जत। पत्ता राजे महाराणा प्रताप चौक, सातारा विजयपूर रोड, जत। शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेट शॉप, निरोगी प्राणी, आनंदी जीवन। मंडळी नमस्कार, मी दिनराज वाघमारे, आपण पाहताय जय भारत न्यूज। जत शहरातील नगरपालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीने सुरू आहे। अनेक दिग्गज आपलं नशीब आजमावण्यासाठी या मैदानात उतरले आहेत आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष जतच्या या निवडणुकीकडे लागलेलं आहे। जत शहरातल्या अनेक प्रभागामध्ये अत्यंत अटीतटीची आणि लक्षवेधी लढत होत आहे। त्यामध्ये सर्वात लक्षवेधी लढत जी होत आहे ती प्रभाग 3 मध्ये। त्याचं कारण असं आहे की प्रभाग 3 मधून माजी आमदार विक्रम सावंत यांचे सुपुत्र धीरज सावंत हे निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्या विरोधात अजितदादा राष्ट्रवादी गटाने तर त्यांच्या विरोधात सागर चंपनवार यांना उमेदवारी दिली आहे। सागर चंपनवार हे दानमादेवी देवस्थानचे ट्रस्टी आहेत। याशिवाय गणेश व्यापारी पतसंस्थेचे संस्थापक, चेअरमन आणि संचालक अशा अनेक पदावरती त्यांनी काम केलेलं आहे। जत व्यापारपेठेतला एक अत्यंत उमदा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। त्यामुळं या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले। या प्रभागातली सर्वात अत्यंत ब्रेकिंग न्यूज अशी आहे की या प्रभागावर नेहमी उपनगराध्यक्ष राहिलेले उमेश सावंत यांचं वर्चस्व नेहमी राहिलेलं आहे आणि सध्या उमेश सावंत हे जतमधून बाहेर असले तरी उमेश सावंत प्रभाग 3 मध्ये काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले होतं। उमेश सावंत हे माजी आमदार विलासराव जगताप यांचे अत्यंत विश्वासू आणि कट्टर समर्थक आहेत आणि उमेश सावंत यांचे बंधू आता महेश सावंत हे प्रभाग 3 मध्ये सक्रिय झालेले आहेत आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी त्यांनी संपूर्ण परिसरामध्ये पदयात्रेमध्ये सहभाग घेतला आणि घरोघरी जाऊन महेश सावंत यांनी सागर चंपनवार तसेच हेमा शरद चव्हाण या दोन्ही उमेदवारांचा प्रचार केला। नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असलेले सुरेशराव शिंदे सरकार यांचाही प्रचार केलेला आहे। त्यामुळे उमेश सावंत यांची प्रभाग 3 मधली भूमिका जवळजवळ स्पष्ट झालेली आहे आणि उमेश सावंत यांच्या एंट्रीमुळे या प्रभागामध्ये राष्ट्रवादी अजितदादा गटाला मोठं बळ मिळालेलं आहे। कारण उमेश सावंत यांचा हा बालेकिल्ला आहे। या प्रभागामध्ये उमेश सावंत यांनी अनेक कामं केलेली आहेत आणि दुसऱ्या बाजूला जे हेमा शरद चव्हाण या ज्या उमेदवार आहेत तर ते विजयराजे चव्हाण जे शिवसेनेचे नेते आहेत त्यांच्या भाऊजाई आहेत। तर असं त्रिवेणी संगम सध्या राष्ट्रवादीच्या बाजूने प्रभाग 3 मध्ये झालेला दिसून येतो। आज शिवसेनेचे जत तालुका प्रमुख अमित उर्फ बंटी बाबूराव दुधाळ यांनी या प्रचारात सहभाग घेतला। त्याचबरोबर उमेश सावंत यांचे अनेक विश्वासू सहकारी यामध्ये सहभागी झाले होते आणि त्या सर्व मंडळींनी आज संपूर्ण प्रभागामध्ये आपल्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे। पाहूया या संदर्भात बंटी दुधाळ व महेश सावंत यांच्या प्रतिक्रिया।
नमस्कार. या जत नगर परिषद या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 3 मधून आमचे राष्ट्रवादीचे जे पॅनल आहे या पॅनलचे नेतृत्व करणारे आमचे विलासराव जगताप साहेब असतील आणि नगराध्यक्ष पदाचे आमचे इथले कुटुंब प्रमुख जज आम्ही ज्यांना म्हणतो ते आमचे सुरेशराव शिंदे सरकार, तसंच या प्रभागातील आमचे सागर चंपनवर आणि आमच्या हेमाताई चव्हाण हे आमचे जरी शिवसेनेचे उमेदवार असले तरी पण आम्ही हेमाताई चव्हाणांना राष्ट्रवादी या घड्याळ्या चिन्हावर आम्ही तिथं उभं केलेलं आहे. त्यामुळं सर्व इथले आमचे पदाधिकारी म्हणजे बसप असेल, शिवसेना असेल आणि आमचे राष्ट्रवादीचे सर्व मान्य जगताप साहेबांच्यावर काम करणारे आमचे नेते तिथले प्रमाणावर रवी पाटील असतील आणि तसेच आमचे या प्रभागाचे नेते आमचे महेशदादा सावंत हे देखील या प्रभागामध्ये सक्रिय झालेले आहेत. त्यामुळे या प्रभागामधून आमचे 2 उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी पूर्ण आज महेश सावंत साहेबांनी यांच्यावर पूर्ण खांद्यावर घेतलेली आहे. या पद्धतीनं आमचं प्रत्येक होम टू होम जाऊन प्रचाराचं आमचे उमेदवार भेटीगाठी या निमित्ताने चालू आहेत आणि या प्रचारामध्ये या आमच्या उमेदवाराला भरघोस लोकांनी मताने निवडून देण्याचा निश्चय हे केलेला आहे आणि आम्हाला तसा आशीर्वाद देखील या उमेदवार मिळत आहे. त्यामुळे येणाऱ्या या निवडणुकीमध्ये हा आमचा विषय निश्चित आहे असं मी समजतो. आपले जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, उबाटा, बसप आघाडीचे अधिकृत उमेदवार शिंदे सरकार, चंपनराव सागर आणि चव्हाण वहिनी यांना भरघोस मतांनी विजय करावा ही सर्वांना कळकळीची विनंती. आपलं चिन्ह हे घड्याळ. तसं बघितलं तर माझा राजकीय पिंड नाही आहे, पण उमेश दादा आज काही कारणास्तव बाहेर आहे आणि त्याला आम्ही सर्वजण सगळे मित्रपरिवार आणि हा सगळा ग्रुप आहे तो त्याचा आहे, त्याला रिप्रेझेंट करतो आम्ही. आणि प्लस जगताप साहेबांच्या गाईडलाईनमध्ये ही निवडणूक यंत्रणा चालू आहे आणि सर्व जनतेला एक कळकळीची विनंती आहे की आज आपलं हे ते घड्याळ चिन्ह आहे आणि यांना सर्वांना भरघोस मतदान करून कळत न कळत उमेदवाराची सगळी तुम्ही पाठीशी उभारत आहे आणि त्याला निवडून दिल्यासारखं आहे. तर ही कळकळीची विनंती. जरी तो आज बाहेर असला तरी ही सगळी त्याचे प्रतिनिधी आहेत हे सगळे. आज त्याच्या रूपात किंवा ह्यांच्या रूपात कुठलं तरी नक्कीच कामं करू आम्ही, थोडं नक्की. आपल्या जत शहरामध्ये पहिल्यांदाच सर्व पाळीव प्राणी कुत्रा, मांजर, गाय, म्हैस, शेळी, मेंढी, कोंबड्या, वराह आणि इतर पाळीव जनावरांची औषधं व संसाधनं मिळण्याचं एकमेव ठिकाण शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेट शॉप जत. इथे मिळतील श्वान आणि मांजरींसाठी नामांकित कंपनींचं फूड, आवश्यक साहित्य आणि सर्व औषधं, गाई म्हशी आणि संकरित गायींसाठी दूध वाढ करणारे उच्च दर्जाचे कॅल्शियम लिक्विड आणि पावडर, शेळ्या मेंढ्यांसाठी जंत निर्मूलनाची औषधं आणि पोषक सप्लिमेंट्स, वासरं, कोकरं, पिल्लं यांची निरोगी वाढ होण्यासाठी खास औषधं आणि सल्ला. फक्त उत्पादनेच नाही तर मिळेल तज्ज्ञ मार्गदर्शनही, ज्यामुळे सर्व पाळीव प्राणी निरोगी राहतील, व्यावसायिक दृष्टीनं पशुपालन अधिक फायदेशीर होईल आणि शेतकऱ्यांना मिळेल अधिक नफा. तर लक्षात ठेवा, आपल्या सर्व प्राणी आणि पाळीव जनावरांसाठी एकच विश्वासार्ह नाव शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेट शॉप जत. पत्ता राजे महाराणा प्रताप चौक, सातारा विजयपूर रोड, जत. शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेट शॉप. निरोगी प्राणी, आनंदी जीवन.